एकीकडे दिवसभर पाऊस पडत आहे तर दुसरीकडे गणरायाचं आगमन झालेलं आहे। ठाण्यातील कोपरी परिसरात आहोत आणि या ठिकाणी कोपरीचा महाराजा म्हणून ओळख असणाऱ्या या 23 फुटी मूर्ती आपण पाहू शकतो। या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि हे वाजत गाजत मिरवणूक ही ठाणेकरवाडी ते कोपरी सिद्धार्थनगर या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। पाहायला गेलं तर मोठे मोठे ढोल ताशा पथक या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सर्व महिला आणि भगिनी या ठिकाणी सर्व जमलेले आहेत। गणरायाला अनेक वेळा या ठिकाणी साखर घालताना आपल्याला पाहायला मिळते। 10 वर्ष झाली आहेत या गणरायाला। युवा सेनेचे युवा तरुण सिद्धेश अभंगेसह इतर पदाधिकारी असेल, सिद्धार्थनगर यातील परिसरातील ठाणेकर असतील, या गणपतीची मनोभावे पूजा करतात। आज ट्रॉलीवरती या ठिकाणी गणपती आता आलेला आहे। आपण महिलांशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, यंदाची थीम कशा प्रकारची आहे? भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे। खास करून ठाणेकरवाडी ते सिद्धार्थनगर कोपरीचा महाराजाची मिरवणूक, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव सौ तेजल योगेश पांचाळ। मी बॉर्न अँड बॉटम कोपरी या विभागातली असल्यामुळे यंदा आमचं कोपरीचा महाराजा हे मंडळाचं 10वं वर्ष आहे। म्हणजे अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत, म्हणजे माझं माहेर सासर हे दोन्ही कोपरीत असल्यामुळे आम्ही इतक्या भव्य प्रमाणात गणपतीचं आगमन बघितलेलं आहे की त्या आगमनामध्ये कोपरीचा महाराजा ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं नाविन्य इथे मंडळाचे जे संस्थापकीय अध्यक्ष आहेत सिद्धेश बाळासाहेब अभंगे यांच्या थ्रू ह्याच्यामध्ये या 10 वर्षामध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवले गेलेले आहेत। मग ते शैक्षणिक असू दे, सामाजिक असू दे, राजकारणी असू दे, प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम इथे राबवतोय। या वर्षीचं वर्ष हे मंडळाचं 10वं आणि खूप महत्त्वाचं वर्ष आहे आणि सर्वात आनंदाचं वर्ष आहे की वरुण राजा हा खूप काळानंतर आज खूप मोठ्याने बरसतोय आणि आमची खूप कोपरीच्या महाराजाकडे अपेक्षा आहे की या वरुण राजाने आमच्या शेतकरी बांधवांवर असंच लक्ष राहू दे। आम्हाला थोडासा त्रास होईल आगमन करताना, पण शेतकऱ्यांना भरपूर आनंद होईल, जनतेला आनंद होईल, आपल्या पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये याचा उपभोग लोक घेऊ शकतात। आणि बाकी मंडळाचं सांगायला गेलो तर मंडळामध्ये 10 वर्ष गेली, 10 वर्ष आपण विविध उपक्रम राबवतोय। जे उपक्रम जसं आपण दरवर्षी विविध भाषा, विविध समाजातल्या लोकांना आरतीचा मान देतो, तर यावर्षी पण मला वाटतं सगळ्या न्यूज चॅनलवाल्यांनी 10 दिवस तुम्ही इथे ॲक्टिव्ह राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मंडळ या 10 दिवसामध्ये या 10व्या वर्षी काय असं युनिक करणार आहे। थीम ठेवण्यात आलेली आहे खास करून या गणपती गणरायाची। बेसिकली ॲक्च्युली आपण दरवर्षी वेगवेगळ्या थीमचा इथे प्रवेश करत असतो। यावेळी आपली जी थीम आहे ती ज्योतिबाची थीम आपण ठेवलेली आहे, कारण गणपती राजासोबतच आपण वेगवेगळ्या देवांचं सुद्धा इथे भावभक्तीने पूजा करत असतो। तर प्रत्येक वर्षी आपल्या प्रत्येक वेळी देवी देवतांची वेगवेगळी थीम असते, तर यावेळी आम्ही ज्योतिबा महाराजांची थीम ठेवलेली आहे इथे। पाहायला गेलं तर काय महिला त्यांच्याशी बातचीत करणार आहे? का वाटतं गणरायाबरोबर गौरीचं देखील आगमन असणार आहे, त्यामुळे एक मोठी ठाण्यामध्ये एक प्रकारच्या सर्व महिला त्या ठिकाणी एकत्र येऊन आता या उत्सवामध्ये साजरे होणार आहे। कशा प्रकारचा आजचा जो तुमचा कोपरीचा महाराज आहे, सर्व महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत? बघा, सगळ्या महिला आनंदपूर्वक दिसत आहेत, तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद झळकतच आहेत। एवढ्या मोठ्या पावसामध्ये सुद्धा महिलांनी घरातली कामं टाकून गणरायाच्या आगमनासाठी इथे येण्याचा उपक्रम राबवलेला आहे उत्तम प्रकारे। आणि या 10 दिवसामध्ये महिला अशाच उत्साहपूर्वक कामं करणार आहेत आणि सगळ्या प्रकारचे जे लहान मुलांपासून ते महिलांपर्यंतचे जेवढे कार्यक्रम आहेत तेवढे एकदम उत्साहपूर्वक राबवण्यात येणार आहेत। आपले संस्थापक जे आहेत सिद्धेश बाळासाहेब अभंगे यांच्या कारकिर्दीमध्ये जे काय उपक्रम राबवले जातील आणि त्यांच्याबरोबर असणारे जे सहकारी आहेत त्यांचाही याच्यात मोठा वाटा असणार आहे। त्यामुळे सगळ्या महिलांनाच नाही, फक्त मुलांना सुद्धा आणि लहान मुलांना सुद्धा याचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार आहे। मेन ही थीम ठेवली आहे ती याच्यासाठीच की येणारा जो काळ आहे तो काळ सगळ्यांसाठी भरभराटीचा आणि सुखाचा जावा आणि त्याचप्रमाणे सगळ्यांनी श्रद्धेपूर्वक गणरायाच्या आगमनापासून ते 10 दिवस यासाठी वेळ घालवावा, एवढंच आहे। नक्कीच लहान बच्चे कंपनी देखील आलेले आहेत, नटून थटून या ठिकाणी आलेले। बेटा, नाव काय तुझं? गौतमी। गौतमी, काय साकडं मागितलं देवाकडे? काय मागितलं? काय मागितलंय? काहीच नाही। बाप्पा सगळंच देतो, सांग आम्हाला। गणरायाचं कुठलं गाणं आहे तुला पाठ? तुझं काय आहे का? हा, तुझं काय आहे का? माझं काहीच नाही। काय चांगली केली? काय पप्पांसाठी गाणं आहे का? माझ्या पप्पांनी गणपती आणला काय? हा, येतं बोलता येतं तुम्हाला? मला येतं बोलता येतं? गणपती बाप्पा मोरया। बोल, बोलणार आमचे पप्पाने गणपती आणला, शंकराने आणला,
आमचे शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघतोय चांगला आमचे पप्पानी गणपती आणला. आमचे पप्पानी गणपती आणला. तुला काय गाणं बोलता येतं? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. कोपरीचा महाराजचा ईश्वर कोणाची. कोपरीचा महाराजाची. नक्कीच या ठिकाणी तृतीयपंथी देखील आलेले आहेत. तृतीयपंथी समाज देखील आले आहेत. त्यांचा देखील या गणरायाला मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. काय यंदा साकडं आहे गणरायाला? तुम्ही देखील नेहमी येतात, नवस करतात. माझा नवस ह्योच आहे की संपूर्ण भारत आणि हे जे लोक गणपतीचं आपलं नवस साजरं करतात, गणपती बाप्पा सगळ्यांना चांगला ठेवू दे आणि त्यांच्या सगळ्यांचं आयुष्य उदंड आयुष्य लागू दे, सुखा समृद्धीने राहू दे. आणि तसंच आमच्या कोपरीकर ते सगळे सुखाने राहू दे. आणि दरवर्षी असंच त्यांनी आमच्या कोपरीच्या महाराजांचं आगमन आणि त्यांच्या 10 दिवसाचा त्यांचा जो फेस्टिवल आहे तो चांगल्या प्रमाणे त्यांनी काढावा. आणि ते खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी तृतीयपंथी असेल, बच्चे कंपनी असेल, युवा पिढी देखील आहेत. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी त्यांना देखील आपण विचारणार आहे. 10 दिवस तुमच्या युवांचा पूर्ण हातभार लागत असतो. या ठिकाणी सर्वच जण, सर्व समाज या ठिकाणी येत असतात. यंदा कशा प्रकारचा असणार? नमस्कार, माझं नाव आश्चर्य विक्रम गायकवाड. मी पण लहानपणापासून कोपरीतच आहे. माझा जन्म कोपरीचाच. आणि आज आमचं 10वं वर्ष गणपतीचं. हे 10 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक वर्षी दरवेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या थीम अशा ह्या सेलिब्रेट करत आलेलो आहोत. आणि यंदाही आम्ही ज्योतिबाची थीम ठेवलेली आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या इथले लहान मुलं, मोठी माणसं, तरुण पिढी, महिला वर्ग सगळे एकदम जोरात आणि एकदम जोशनी प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. आणि एक घरचा गणपती जसा आपण साजरा करतो तशा पद्धतीने हा मंडळाचा गणपती आम्ही साजरा करतो. आणि तसंच त्याप्रमाणे आमच्या वयस्कर जे लोक आहेत, आमच्या इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही खूप उत्सुकता असते गणपतीची. की नाही, तरुणांपासून, लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना उत्सुकता असते गणपतीची. आणि प्लस आज पाऊस एवढा पडतोय तरी देखील तुम्ही बघू शकता एवढी गर्दी जमलेली आहे. आणि बहुतेक लोक गणपतीसाठी इथे आलेले आहेत. म्हणून सर्वांचं भरपूर धन्यवाद. आणि सर्वात धन्यवाद हे आपलं सिद्धेश अभ्यंगे साहेबांचं, की आमच्या मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी हा काय म्हणतात गणपतीचा हा गणेश उत्सव आमच्यासोबत जो राबवण्याचा जो मोठ्या पद्धतीने जो प्रयत्न केलेला आहे तो खूप चांगला केलेला आहे. त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद. नक्कीच एक गाणं होऊन द्या सर्वांच्या महिलांकडनं गणपती रायासाठी. काय गाणं असणार? गणपती राया पडते मी पाया, काय मागू मागण रे, काय मागू मागण रे देवा, काय मागू मागण रे. तुझ्या दयेचा, तुझ्या कृपेचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं मागण रे देवा, हेच माझं मागण रे. थँक्यू. या ठिकाणी महिला आणि ज्या पद्धतीने साकडं घातलेलं आहे, गाणं गात म्हटलं आहे, त्या नक्कीच मोठी मिरवणूक कोपरीचा महाराजाची या ठिकाणी निघणार आहे. आणि यंदा मोठा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. त्यामुळे नक्कीच अशा प्रकारचं नागरिकांवरती आणि भक्तांवरती त्यांचं लक्ष असून ते असं गणरायाकडे साकडं मागितलेलं आहे. त्यामुळे अजय सह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.